हॅलो सखी, सखीच किचन मीनाक्षीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. आज मी बनवणार आहे महाराष्ट्रीयन स्पेशल, प्रत्येक घराघरात बनली जाणारी गव्हाची लापशी किंवा गोड दलिया. सर्व गोड पदार्थातील सर्वात पौष्टिक लापशी तुम्ही गरमागरम खा किंवा थंड खा, छानच लागते. खूपच मोकळी, सुटसुटीत आणि तरीही मऊसूत अशी लापशी झालेली आहे. तुम्ही बघू शकता. लापशी खूप छान शिजलेली आहे. पोट भरेल पण मन भरणार नाही इतकी चविष्ट झालेली आहे. फक्त योग्य प्रमाण घेणं आणि योग्य पद्धतीने बनवणं खूप गरजेचं आहे. तुम्हाला सुद्धा अशी लापशी बनवायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण पहा आणि आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. लापशी बनवण्यासाठी मी इथे गव्हाचा भरडा घेतलेला आहे. अगदी एकसारखा दाणेदार आहे. याच्यापेक्षा बारीक असतो आणि याच्यापेक्षाही मोठा भरडा पण असतो. मी मधला गव्हाचा भरडा घेतलेला आहे. सुरुवातीला मीडियम गॅसवर तूप न घालता एकसारखं हलवत भाजायचा आहे आणि नंतर भरडा चांगला गरम झाला की गॅस मंद करायचा आहे आणि त्यामध्ये तूप घालून घ्यायचं. 2 वाटी भरड्यासाठी मी 3 ते 3.5 चमचे तूप घेतलेला आहे. सुरुवातीला 2 चमचे तूप घालून घ्यायचं. 1 ते 1.5 चमचा तूप नंतर घालायचा आहे. हा भरडा खूप लाल होऊ न देता मंद गॅसवर एकसारखं हलवत छान फुलेपर्यंत खमंग भाजायचा आहे. मोठ्या गॅसवर घाईघाईमध्ये भरडा भाजाल तर वरून भाजलेला दिसेल आणि आतमध्ये कच्चा राहील आणि मग चिकट आणि वातड लापशी होईल. खायला पण चांगली लागणार नाही. त्यामुळे भाजताना खूप काळजी घ्यायची आहे. जाडबुडाचंच भांडं वापरायचं. आता भरडा व्यवस्थित भाजत आलेला आहे. भरडा बाजूला करून थोड्याशा तुपावर शेंगदाणे आणि बदाम तळून घ्यायचे आहेत, परतून घ्यायचे आहेत. किंवा तुम्ही शेंगदाणे आणि बदाम किंवा तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूट्स अगोदर पण तळून घेऊ शकता आणि असे सुद्धा व्यवस्थित परतले जातात. गॅस मंदच आहे. मंद गॅसवर व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. मी खोबऱ्याचे काप घालून लापशी करत असते, परंतु आज मी खोबरं मोठ्या किसणीने किसून घेतलेलं आहे. ते यामध्ये घालून घ्यायचं आहे. ते सुद्धा यातच व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. म्हणजे त्याची सुद्धा चव लापशीमध्ये छान उतरली जाते आणि प्रत्येक घासामध्ये लागते. शेंगदाणे मी इथे अख्खेच घेतलेले आहे. तुम्ही पाकळ्यासुद्धा घालू शकता. पुन्हा एकदा एकत्रित भाजून घ्यायचं आहे. मी गॅस अजिबात वाढवलेला नाही. मंद गॅसवरच भरडा भाजलेला आहे आणि अगदी व्यवस्थित आतपर्यंत भरडा भाजलेला आहे. 5 ते 6 हिरव्या वेलची किंचित ठेचून सालीसहितच यामध्ये घालून घ्यायच्या आहेत. तीसुद्धा शेकली जाते आणि छान सुगंध येतो. थोडीशी सुंठपूड आवर्जून घालायची आहे. 1/2 टीस्पून सुंठपूड घेतलेली आहे. गूळ, सुंठपूड आणि वेलची यांची एकत्रित चव खूप छान येते. अजून 2 गोष्टी यामध्ये घालणार आहे, पण त्या नंतर घालायच्या आहेत. 2 वाटीला 8 ते 9 वाटी पाणी मी उकळत ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये 2 ते 2.25 वाटी गूळ घेतलेला आहे. तो फक्त विरघळून घ्यायचा आहे. 1 उकळी आली की गॅस बंद करायचा. आता हा गुळाचं पाणी भरड्यामध्ये व्यवस्थित मिक्स करायचं आहे. 2 वाटी भरड्यासाठी मी इथे 2.25 वाटी गूळ घेतलेला आहे. दोन्ही व्यवस्थित गरम असल्यामुळे लगेचच उकळी फुटते. यामध्ये छोटेसे 2 दालचिनीचे तुकडे घालायचे आहेत आणि 4 ते 5 लवंगा घालून घ्यायच्या आहेत. खूप छान लापशी लागते. तुम्ही नक्की घालून बघा. 2 चिमूट मीठसुद्धा घालायचं आहे, विसरायचं नाही. आणि चांगली उकळी आली की गॅस मंद करून झाकण ठेवायचं आहे आणि लापशी शिजवून घ्यायची आहे. मात्र मध्ये मध्ये ती खालीवर करायची आहे. तळाला अजिबात लागू द्यायची नाही, करपू द्यायची नाही. पूर्वी लग्न कार्यामध्ये लापशी हा प्रकार आवर्जून केला जायचा. सोबत झणझणीत लाल तरीची कच्च्या मटकीची आमटी असायची आणि भात असायचा. खूप पौष्टिक आणि चविष्ट असा बेत असायचा. तेही गावातली लोकं
ठराविक लोकच एकत्र येऊन मिळून मिसळून बनवत असायचे. म्हणजे बनवून ज्यांचा सराव झालेला आहे ती लोकच ही लापशी बनवत असायचे आणि खूप छान व्हायची लापशी. लापशी मध्ये खालीवर करायचे आहे. घेतलेलं प्रमाण जे आहे ते अगदी व्यवस्थित आहे. छान लापशी होते. इथे आपली लापशी खूप छान शिजत आलेली आहे. खालीवर करून घ्यायचे आहे. थोडीशी कसर यामध्ये आहे. लापशी बनवून झाल्यानंतर सुद्धा लगेचच खायला घ्यायची नाही. तिला मुरू द्यायची आहे. आता यावर पुन्हा झाकण ठेवायचं आहे. थोडीशी कसर आहे. लापशी चांगली मुरल्यानंतर ती आतल्या वाफेत अजून सॉफ्ट होते, सुटसुटीत होते. म्हणून रात्री खायची असेल तर दुपारी बनवायची आणि दुपारी खायची असेल तर सकाळीच बनवून ठेवायची. म्हणजे दुप्पट चव येते लापशीला आणि कण ना कण फुलून येतो लापशीचा. इथे आपली लापशी आता व्यवस्थित शिजलेली आहे आणि तळाला सुद्धा अजिबात लागलेली नाही. जाड तळ असलेली कढई आणि पाण्याचं योग्य प्रमाण हवं म्हणजे लापशी व्यवस्थित होते. लापशी इथे मऊसूत शिजलेली आहे आणि आता गॅस बंद करायचा. लापशी झाकून ठेवायची आहे. त्यामुळे आधी एकसारखी करायची आहे, व्यवस्थित दाबून घ्यायची आणि त्यावर झाकण ठेवायचं आहे. कमीत कमी 20 मिनिटे तरी झाकून ठेवायची आणि नंतरच खायला घ्यायची आहे. म्हणजे लापशी व्यवस्थित मुरली जाते. 20 मिनिटे झाले तरी लापशी खूप गरम आहे. खूप खूप छान सुगंध दरवळत आहे. तुम्ही गरमागरमसुद्धा खाऊ शकता. छानच लागते. आता यावर थोडंसं आपलं उरलेलं तूप आहे ते घालून घ्यायचं. आता ही गरमागरम लुसलुशीत लापशी खाण्यासाठी तयार आहे. ती कशी झाली हे मी शब्दात सांगू शकत नाही. अजूनही पूजा अर्चांमध्ये मंदिरातल्या भंडाऱ्याच्या वेळी अशी लापशी आवर्जून केली जाते. मी सुद्धा आज प्रसादासाठीच ही लापशी बनवलेली आहे. तुम्ही बघू शकता किती छान झाली. वरतून मी खोबरं आणि बदामाचे काप घालून घेतलेले आहे. आणि आता ही लापशी तुम्ही गरमागरम सुद्धा खाऊ शकता. गरमागरम तर छान लागतेच, परंतु ही लापशी गार झाल्यानंतर सुद्धा खूप छान लागते. आता ही चांगली मुरलेली गार लापशी आहे, जी मला प्रचंड आवडते. म्हणजे आमच्या घरात सर्वांनाच आवडते. एकदम मोकळी, सुटसुटीत, चविष्ट आणि पौष्टिक अशी लापशी झालेली आहे. बाहेरच्या कुठल्याही मिठाईला याची सर येणार नाही. खूप छान लागते. नक्की बनवून बघा आणि कमेंटमध्ये कशी झाली ते सांगायला अजिबात विसरू नका. आवडली तर एक लाईक नक्की करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. थँक्यू. बाय.